अरे पाय ना बाबा, हे बा भूषण, मी काय म्हणलं, ते वगार काही घरापाशी आली राजा, तिथून गायब झाली ते. बांधल्या मी सगळ्या म्हशी बांधल्या, फक्त तेवढी वगार पाय कडे तू जाय बरं तिकडे, कुठं कोणाच्या वाडीकडे धसली का पाय बरं लोक, अजून लोक यायचे कल्ला करत जाय लवकर जा. तर आता 15 दिवसात सुट्टी घेतली का नाही तरी पण मला खेळ आहेच तुमचा. मग काय मसाला सोडून द्या, बांधून द्या, काय तुमचं पाय तुम्ही कुठे गेली तर मग काय काय राखणं का काय तुमचे. आलोच मी अशा तर हो. काय लावला होतो मसाळाचा, एखादा बारूच ठेवून द्या राजा, बसले आपले. मग काय दिवसभर बसले आपल्या त्या मसाळाच्या भाग. नाही ना बा, कोणीच येत नाही ना, हातपाय जोडायचे पै आहे. मग काय तर पाय फिरते म्हणते आमचे, कुठं बसता म्हणते ढोर राखत. मग आता शेवटी मला आता भूषणची परीक्षा होईपर्यंत कसं कव्हर करा आता. येले तर होऊन राहील, चांगली थंडीगार होऊ राहील, माहिती पण इलाज नाही. ते जाऊ द्या आता. आज संध्याकाळी जागलेली लिहू राहिले का तुम्ही रातचे, का आजही चाट आहे म्हणलं तुमची? खरं खरं सांगा तुमचं काय आहे तर. काऊन की तुम्ही कसं हप्त्यातले 2 दिवस येता, याले त्याला सांगता पायजोरे आता कोणी काही सहीन करायला तयार नाही. सांगू राहिलं तुम्हाला म्हणून कडक धडक म्हणून राहिलं. आज येता का नाही येत तुम्ही? सांगा तर माणसा स्टॅमिना राहिला का आता जा दिवसभर त्या मशी मग हिंडू पाय दुखून राहिले माय. पहा लागन कोणी एखादा बकरा द्या लागन मार गेलो नाही का. हो ना हे बा, मी सांगतो ना, तुम्ही काळजी नका करू ना. येतो ना मी, येत नाही म्हणलं का मी, नाही म्हणलं का म्हणलं. मग अरे बाबा पिका आहे आता, एकमेकाच्या सहकार्यानं आपल्याला काही ना काही रखवायला करावं लागते, तर होईल ते. तसं होणार आहे का ते? नाही ते सहकार्याचं म्हणजे कसं आहे, तुम्ही काय करता, घरून उठवून शेळ्या नको हाणू तुम्ही. मारती जाजो रे पायजो रे, झाबरू पायजो रे. तुम्ही काही येऊन नाही राहिले. आता सगळ्याच्या लक्षात आली तुमची गोष्ट. याले त्याला सांगता तुम्ही, स्वतः काही येत ना. म्हणलं तेच म्हणलं, फक्त हप्त्याचा एखादा दिवस काहीतरी दिसल्यासारखे दिसतं तुम्ही. म्हणून म्हणलं तुम्हाला जर याचं असेल तर खरं खरं सांगा, नाही तर आम्ही पिच्चा सोडतो. तुमचं वावर जाणे तुम्ही पहा. आम्हाला काही घेणं देणं नाही. मग आपापला आम्ही पाहून राहिलो. मला आता देवदाचं इंजन तपते वाटते बा, नाही का. हो लवकर विषय बदला लागत. अरे बा देवदास येतो म्हणलं ना म्या, आता होते एखाद्या दिवशी मागं पुढे, येत नाही तर काय झालं, माणूस इतका परेशान आहे ना, काय सांगा तुले. मग तिकडे त्याच्या गारपीट झाली म्हणते, माहित नाही का तुला, जळगाव जामोदले काय गारपीट झाली म्हणते तिकडे. कांदा गहू हरभरा सगळा मक्का पुरा धिंगाणा वाजला म्हणते तिकडे. मग तेलाऱ्याला बी झाली म्हणते, जालन्याची तिकडे भयानक झाली. पूर्ण म्हणजे मराठवाडा विदर्भ बराचसा परिसर घेतला म्हणते ना, अकोला एरिया हे ते, यवतमाळ हे ते. म्हणतो शांताराम, म्हणजे लय झाली का तिकडे? हो आपल्याकडे एवढी झाली नाही वाटते, पण समजा एक ठोक आला बा. आपल्याकडे काहीच नाही हो, तिकडे लय झाली म्हणते बा. आता काही सांगता येत नाही, आपल्याकडे काही झोडपाती नेमच नाही बा. गंजा झाकून घ्या म्हणलं, झुमऱ्या पायदा बा, पिकं पुरे गहू झोपायची शक्यता दिसून राहिली. वातावरण मोठं कठीण आहे, अवकाळी डबल येण्याची शक्यता दिसून राहिली. मला ते संत्रा फंत्रा पाटील तुमची ती केळी पायदा बा. हो ना, तेच तर आता काळजी लागली माणसाला. आता काय होते काय नाही, सर संत्रा जाते का काय होते काय हातात येते काय सांगा. आता कास्तकाराला कोणतं पीक मला काही सोपच नाही राहिलं नाही का. आता हे दिवसभरात वाढणार पा, रातच्यानं रोई टुकरं पा, त्याच्यातून जर वाचलं समजा आपलं पीक, तर असं एखादा गारपीटचा जर झोडपा बसला की म्हणजे रामराम सत्यच आहे समजा आपलं, नाही का. जाऊ दे आता, बरं आहे काहीतरी आता बा, करणं म्हणून करणं आहे, नाही तर काय उरत नाही आपल्या याच्यात. हो जाऊ दे आता, मी काय करतो, जातो घरी आता. चहा पाणी घेतो, बिलकुल जेवण घेऊन झाले की मग निघतो वावरात. तुम्ही चालले का, आता का टाईम आहे अजून? बस आम्ही आता अर्ध्या तासात निघतो. हो या मग तुम्ही लवकर. होतो मग पुढे. आता येईल पुढे जाऊ द्या लागन, मारतील म्हणून लागन पाय जोडे आजचे दिवस, नाही का. हो काय आता आपलं तर काही स्टॅमिना नाही जायचा. बरं ठीक आहे, आलोच मी, बस जेवण घेऊन करतो. बस निघतो मी 8 वाजता घरून निघतो, येतो मी तिथं 8:30. दिवस निघाला ते तसा, जे दिवस निघाला ते तसा. आता काय म्हणजे रोज दिवस निघाला की आपलं वावरात, रात झाली की आपलं वावरात. काय तेच कामं करावं का म्हणलं. आज संध्याकाळी तुम्ही जा आता रातच्यानं. आज काही जात नाही मी. बाबा मारती त्याचा पाय दुखून राहिला म्हणून म्हणून राहिले ते. आजचे दिवस जाय तू, उद्या ते जाते अजून. माय बी डोकं दुखून राहिलं ना, 2 दिवस झाले डोकं दुखून राहिलं माय. मग आता वावरातून आलो, ते गंजी झाकून घेतली, वरचं वातावरण नाही बरोबर दिसलं. आता बस नेमकं जेवायला बसलो मी की बिलकुल आता जाय रे भाऊ, आता बिलकुल बॅटरी घ्या निघा. म्हणजे का रात दिवस तेच कामं करावं का म्या बसले आपले. मी काही जात नाही आज. जाऊ दे, तूही नको जाऊ, मी नाही जात. जाऊ दे तिकडे, खाऊ दे, रोयाला खाऊ दे, का तिकडे डुकराला खाऊ दे, काय करावं लागते. आलेली गंजी गमावतो तू. हो म्हणजे गंजीवरचा ते डुकरं जर नाही सत्यानाश करणार तर मला म्हणतो. मग सांगितलेलं ऐकत नाही तू, मुज्जरपणा करतो काही बी. आता मुज्जरपणा करते म्हणजे सांगा आता काय केलं मी. आता दिवस निघाल्यापासून तर झाकट पडेपर्यंत निरा वावरात असतो बा मी, मरमर मरतो तिकडे वावरात. आता हे रातचं बी आता तिकडेच, म्हणजे काही म्हणजे गावाची हवा घ्यावंच नाही का माणसानं. काय चालू आहे काय नाही म्हणजे काहीच नाही ना मला माहिती. बसलो त्या वावरात नाही आपलं रात दिवस काही आपलं. मग हे बा मी काय म्हणलं, मी आज जात नाही म्हणजे जात नाही. तुम्हाला जायचं समजा, नाही तिकडे खाऊ द्या. नाही जात तर नको जाऊ, मग मी जात नाही. जाऊ दे तिकडे. हो उद्या पडे ना वावर. माया काय चाललं आता, लोक आयुष्यभर मी तेच कामं केलं ना. तुमच्यासाठी 10 एकर जमीन, एवढं मोठं घर, 10 ट्रॅक्टर. कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली का मारते तुले. जरासं तुले म्हणजे समजायला नाही पाहिजे का आता सगळं तुझेच आहे नाही. मी नाही जात नको जाऊ, राहिलं तसं जाऊ दे तिकडे. आता काय म्हणा, मारतीला जागलेलं जाय म्हणून. इथं तर बापले काय सुचून नाही राहिलं, तू जाय म्हणते ते म्हणते, तेरे जाय म्हणते. जाऊ दे आता, तिकडे देवलाले नाही तर मोठ्याला म्हणा लागन बा. काही ना काही तुम्ही आता रोज मजूर घ्या, पण तुम्हीच जात जा नाही का. हे मारतीचं काही सांगून फायदा नाही आता, नाही का. तसं करा. कसं करता मोठे बा, मग घेता का रखवलेले आपला भयमून घेता का कावा डेण्यापाशी. माया कसं रातची रच होत नाही, दिवस आहे म्हणलं की माया आता कसं मागायचं कामं. तर म्हणून म्हणलं हे बा, दिवसाची बी रात्रीची बी. हो तुम्हाला काय हिशोब असेल तुमचा तुम्ही मला सांगा. समजा आपला भयमुंग समजा येईल मे महिन्यात, तोपर्यंत किती होती तुमचे काय होते हिशोब काढा, काय महिना द्यायचा ते त्या पद्धतीने मी देतो तुम्हाला. नाही ना, देवलाल काय म्हणते, जाऊ नका म्हणते. आता रातच्यानं वावरात असं जाऊ देत नाही देवलाल मले. देवलाल विचार बा, त्यानं जर हो म्हणलं तर येतो. मग देवलाले काय विचार लागते. का रे देवलाल, काय तू काय म्हणणं आहे म्हणलं, जागलीला पाठवतो का म्हणलं त्या बाबाले.
नाही बा शांतराभाऊ, आता बाबाच्या काही होत नाही, तेच तर आता आमच्या वावरात स्वतः जास्त मी पाठवत नाही द्यायला, पण तरी ती जाते. पण आता आपण कोणाचं वावर घेऊन काही घ्यायला लावत नाही द्यायला. तर आता डॅनियाबाजी नाही म्हणते, डॅनियाबाजी पान हरं तेवढं करा ना आपलं एक जेस. हा तेवढं पाहा ना. आता तुम्ही लाईनी पाटलाचं करता, त्यानंतर लक्ष्मणचं घेतलं तुम्ही. माय घ्या ना तेवढं वावर एक. नाही रे बा म्हणलं, आपण नाही घेत म्हणलं. आपल्या इकडे बा लक्ष्मणचं वावर आहे आणि लाईनी पाटलाचं लय मोठं वावर आहे. त्याच्यानं आपल्या ज्यांना तू घेणं होत नाही रे बा. करा आता कोणाला रखवालेलं द्यावा, आता काय मोठं परेशान झालं काची. बरं आता जात ना का मग, जागली चालत ना का म्हणलं मग. नाही निघालोच आम्ही आता, म्हणून तर आलो इथं. आता भाकर भांडली की निघाली. हो कोण येत नाही का तू आता? हा तू आता चाटत असते गड्या. येऊन राहिलो ना मी, काय येत नाही का तुम्हाला? का नाही 1-2 दिवस नाही आलं की बस तेच तुमच्या ध्यानी म्हणे. हो बिलकुल शांतराम भाऊ येत नाही. मला काहीतरी मार्ग काढाच लागते याच्यातून, नाही का? मला रोज रोज काही झालं पुरत नाही. हो काहीतरी याच्यातून सोल्युशन काढाच लागेल आता. बरं चला आता आलोच तुमच्या मागं, व्हा पुढे तुम्ही. उचलतच नाही ना हो देवदास भाऊ, सांगतो तुम्हाला. शांतराम भाऊ फोन उचलतच नाही आता. करा देवदास का नाही भल्ला मागा लागला राजा हात धुवून. अरे देवदास येऊन राहिलो ना रे बा, येतो ना म्हणलं जरासं. बाकीचे कामं असते ना माणसाच्या मागं. अरे त्याच्यासाठी फोन नाही लावला तुम्हाला. तुम्हाला याच असं नका येऊ. तुमचं वावर जाणे तुम्ही जाणे, आम्हाला काय करायला लागेल तुमच्याशी काय घेणं नाही आम्हाला. फक्त एवढ्यासाठी फोन लावलं की आमच्या भरोश्यावर काही राहू नका तुम्ही. तुमचं जर रोई डुकरं काही जर आले असन खाल्लं असन तर आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. हो आम्ही आता निश्चय केला सगळ्यानं. हो कंदीला आबाजी आले नाही, भाण्या नाही. आता बरेचसे जण कसं चाटा देऊन राहिले रोज रोज. असं वाटतं झाला बा सगळे जण संग मग कसं बरं राहते. पण आता एक एक कमी होऊन राहिला. तुम्ही तर बरं आता माहीतच आहे आम्हाला. तर तुम्ही याच असं या नाही याच असं नका येऊ. आम्ही आमच्या वावराची रखवाली करून राहिलो. तेच म्हणलं सरपंच साहेब आहे, मी आहे आणि आपलं लारा आहे आणि बाकीचं मारतीन झुंबर, बस एवढं जण आम्ही. बाकी तुम्ही तुमचे वावरं जाणे, तुमचं तुम्ही पात्रा काय आहेत आता. हो ना येऊनच राहिलो ना मी. भाकर तुकडा होऊ द्या लागेल का नाही. मग आता तेवढं झालं की शिदोरी बांधून येऊनच राहिलो तुम्ही. हो ते तुमची गोष्ट बरोबर आहे, पण सगळेजण एक जर असे जर कमी होत जाईल तर आम्ही 3-4 रखवाली करावं कसा वावरायच्या. आता मारती येत नव्हता, त्याची बी झमकली होती बुड्या संघ. त्याचा बुडा एक येत नाही, हे येते ते येते. तिकडे कंदील बुडा त्याच्या पोरावर धमका आलं, ते नाही आला अजून. दोघे बापलेकडे आले. मग असे जर सगळे कटकट होतील तर मग आम्ही काय करावं. म्हणून म्हणलं हे बा मी झुंबरले पाठवून राहिलो तुमच्या घरी. तसे काही तुम्ही येत नाही. लवकरात लवकर तयारी करा आणि चालले या. आता जाच लागते आपल्याला, नाही का? काही इलाजच नाही राहिला आता. हो सगळी आपण इलाज करून बसलो, आता स्वतःच जा लागते. हो येतो पाठव, झुमरेला पाठवा. हो भरोसा नसून तर. जुंबर जाय म्हणलं त्याला शांतराम भाऊला घेऊन ये. तसे येत नाही बरं ते. हो जाय तू जाय. बरं ठीक आहे ना. हो गेलो मी. बोले काय बात जातो घेऊन तेल गाडीवर बसून. हो ठीक आहे. बस करावं लागते आता काय करायचं सरपंच साहेब. आता मुलाचा करणं बंद करावं लागते आपल्याला. आपलं वावर आहे ना आपण आहे, बस आपल्याच वावराची रखवाली करायची. ते शांताराम असो का कंदील बुडा असो का कोणी असो तिकडे, त्याच्या वावरात तिकडे रोया दिसली तरी हाणायची नाही आता, अजिबात नाही हाणायची. कारण की कसं अति करून राहिल्यात आहे. पाहू ना आता आजचे दिवस काय होते काय नाही. तर आता येतो म्हणतात ना, येऊन राहिले म्हणते सगळेजण. फोन तर लावून पाहिले ना तो. पाहू आता जर त्यानं जर अशा चाटा दिल्या तर आपण मग कसं विचार करावंच लागेल त्याच्यावर. आता पाहू आता, आज वाट पाहू द्यायची. आले तर ठीक, नाही तर उद्यापासून मग काहीतरी निर्णय घेऊ त्याच्यावर. बरं लारा खरे काय विषय काय झाला म्हणलं तुमचा? मग ते डेअरीगिरी टाकणार होते तुम्ही, काही कोणता धंदा सुचला का नाही म्हणलं अजून? आता इस्टिमेट काढला आम्ही सगळं. दूध डेअरी सुरू करायचा विचार आहे आमचा. संकलन केंद्र आसपासच्या गावातलं दूध जमा करायचं आणि तिकडे पाठवायचं, असं आमचं सध्या सुरू आहे. तर आता मोठे पाटलाला भेटतो आणि काय खर्च आहे ते त्याला सांगून देतो. मग आता ते काय म्हणते त्या हिशोबानं मग पाहतो काय करायचं ते. आता हे पैसे समजा मग मोठे पाटील देऊन राहिले नाही का? तर त्या दिवशी मोठे पाटील प्रत्यक्ष घरी आले. त्याने विषय काढला, म्हणे बा असं आहे मी तुम्हाला पैसे देतो, काही वादा नाही, मागं पुढे द्या नाही तर नका देऊ, असा विषय होता त्याचा. पण आपल्याला काही कोणाचे पैसे ठेवायचे नाही. आता त्यानं जर समजा जे काही खर्च करतील ते याच्याच व्यवसायातून जसा होईल काही आपल्या शेतीतून करून त्याचे लवकरच आपल्याला फेडून टाकायचे. तसं आहे समजा नाही का? बरं आहे ना. मग आता उद्या मग भेटून घ्या म्हणा यायले आणि लवकरात लवकर सुरू करून द्या म्हणा. आपल्या घरी म्हशी आहेत, काही शांतारामच्या घरी म्हशी आहे. अशा बरेचसे आजूबाजूच्या खेड्यातले दूध जमा करून बिलकुल सुरू करून द्या. तेच म्हणलं आता लाऱ्याला म्हणलं उद्या जाऊन सांगून दे म्हणलं मोठे पाटलाले आणि पैशाचं म्हणून घे. उद्या जायचं मग लारा. हो चैत्यान तू बिलकुल भेटून घेस त्याला संध्याकाळी मूळ पाहून बरोबर. हो चाललं जा संध्याकाळचं. हो ना उद्या म्हणून पाहतो ना काय म्हणते पाहतोच. मग तुम्ही इकडे गावात राहिले आम्हाला म्हणे की घरी आम्हाला मी स्वयंपाक व्हायचा आहे, रसा आहे तसा आहे. देतात हो म्हणे तुम्हाला घेऊन या म्हणजे तिकडे वावरात नाही. चला मला आता. मॅडम कोणी सापडून द्यायचं, पण कोणीच हो म्हणायला तयार नाही. हो आता माय आता तूच सांग, दिवसभरात आहे ढोरं राखल्यावर खरंच मग रखवाली करायला या वाटते का? असं झालं ना ते खरं कारण म्हणजे. बरोबर एखादा माणूस ठेवा काही करा. बरं आता आपापलं 5 लाख गाडी मग ते का तुमची रखवाली करणार आहे का दररोज? म्हणूनच कसं एक डोक्यात जराशी आयडिया आली माया, म्हणजे 8 दिवस आपला नंबर लागत नाही. मग कसं 8 दिवसांनी लागते असा माझा जरासा एक प्लॅन ठरलेला आहे. जास्त सगळ्या आगात येतं फालतू राहू द्या. जे आहे ते आता बरं आहे ना चालू. तू ऐक तर खरी, फायद्याचा प्लॅन आहे ते, सगळ्याच्याच फायद्याचा आहे, मायाच नाही काही. मग हे बा तुया फायदा करून देतो त्याच्यात. तुया बी 8 दिवसांनी नंबर लागेल, 8 दिवस निश्चिंत राहतो. बरं ठीक आहे ना. मग फक्त आमच्या मालकाचा फायदा झाला पाहिजे बा, ते बाजार असा बाया लाईन पाटलाचा. ठीक आहे ना, आपल्या तिघाचा फायदा होईल म्हणजे होईल. फक्त काही जास्त तू बोल नको. मी बरोबर रस्त्याने तुला सांगतो काय करायचं काय नाही. चल मग ठीक आहे. फक्त आगावर नाही आला पाहिजे. एवढं पाहिजे बा. चला मग
येऊन राहिलो होतो देवदास मी. आता भाकर व्हायची होती. मी आणलं 10-15 मिनिटात निघू आपण. पण तुम्ही काही तुम्हाला जरासा दम नाही ना. 8:30 म्हणजे 8:30 फोन बिलकुल. हॅलो शांताराम भाऊ आलेच नाही का आलेच नाही सांगा आता. माणसाचे मग एक काम आहे का काही आपलं. तुम्ही काही एक एकच लावता. येऊनच राहिलो होतो ना मी. सांगू नका सगळं माहित आहे. मग काय आता ते झुमऱ्याला पाठवलं म्हणून आले तरी तुम्ही नाही येतही नव्हते तुम्ही. मग काय तुमचं माहित आहे ना आम्हाला. जाऊ दे ते विषय जाऊ दे. एक जरासा नवीन विषय होता माझा. तर मी झुमऱ्याला सांगितलं मी रस्त्यानं असं असं जर केलं तर बा म्हणलं कसं फायदा होऊ शकते आपल्याला. हां तर तुला पट्टे का पाय बा असं माय म्हणणं आहे. तू फक्त ऐक फक्त. ते ना काय नवीन आणलं बा यायचं काही सांगता येत नाही कुठं काय करतील. असं असं कोणता विषय कोणता आहे कायच्याबद्दल समजा. दुसरा कोणता हेच रे बा जागलीचा रखवालीचा विषय. याच्यावर मी थोडासा अभ्यास केला. काल म्हशी राखता राखता माझ्या डोक्यात विचार आला की बा समजा आपण आता सगळेजण म्हणजे रातच्यानं दिवसभर रातभर दिवसभर कामं करू राहिलो. हां शेवटी हातातनी काहीच येत नाही. तर याच्यातून आपली जी एनर्जी आहे का नाही आपण म्हणजे किती गमावून राहिलो समजा. दिवसभर आता आपले कामं करा रातच्यानं बी कामं करा झोप पूर्ण होत नाही. मग अशानं माणसाचं आयुष्य कमी होईन अशानं. तर याच्यावर मी एक मार्ग काढला. मग ते तुला कसं वाटते ते पाय बा. कराय शांताराम भाऊचा जन्म फालतू रामपुरात झाला नाही का. तिकडे शहरात झाला असता तर एखाद्या नासागिसामध्ये जागा भेटली असती यायला. बरं काय आहे म्हणजे विषय कसा काय आहे म्हणजे कोणता तुम्ही शोध लावला समजा त्याच्यात. डोक्यात एक विचार आला की बा आपल्या आजूबाजूनं तुझे वावर माय वावर सरपंचाचं वावर लाईनी पाटलाचं वावर त्यानंतर कंदिलाबाजीचं हे आपण जे समजा 7-8 लोक मेन लोक हाव. तर आपले जे वावर आहेत तर आपण प्रत्येक जण आपापल्या वावरातनी रातच्यान जागलेली येतो. प्रत्येक जण एक जण खर्चा. तर मग आता रखवाली तर आपण एकाच वावराची करू राहिलो का नाही. मग त्याच्यापेक्षा इतके जण सगळे बोलावल्यापेक्षा आपण सगळ्यांना जर एकत्रितपणे समजा आपली एक मिटिंग घ्यायची. जेवढे आपले आसपासचे जेवढे वावरावाले आपण कास्तकार आहोत सगळ्यांना मिटिंग घ्यायची की बा आता आपण इथं मिटिंग घेऊ आणि या मिटिंगमध्ये दररोजच्या 4-4 जणांच्या ड्युट्या लावायच्या फक्त 4 जणांना म्हणजे टाईट ड्युटी करायची. सगळ्याच्या वावराला बिलकुल रातभर संरक्षण द्यायचं त्यानं रखवाली करायची. आणि बाकीच्या आहे ना झोपा काढायच्या. आणि दुसऱ्या दिवशी अजून किंवा 2-2 दिवसाची ड्युटी द्यायची नाही तर मग 1-1 दिवसाची ड्युटी द्यायची. आणि दुसऱ्या दिवशी दुसरी तिसऱ्या दिवशी तिसरी अशा 3 टीमा आपल्या तयार करायच्या. म्हणजे 2 दिवस आराम भेटते 1 दिवस आपल्याला चांगलं काम होते. म्हणजे आपली एनर्जी बी पुरते आणि आपल्या म्हणजे शेतीला काही नुकसानही होत नाही. आणि सगळ्याला काम करायचं काम रोज करायचं काम नाही असं चालत नाही का. असं असं म्हणजे आपण जेवढे कास्तकार आहोत त्याची 4-4 जणांची एका दिवसासाठी ड्युटी लावायची आणि बाकीच्या आहे ना घरीच थांबायचं. हो ती पुरते समजा म्हणजे रोज सगळ्याला याचं काम नाही पडत नाही का. हाय गे म्हणा पॉईंट आहे त्याच्यात नाही म्हणजे कारण एरीत आता रखवाले करायला काय 4 जण कापी आहेत. म्हणजे कसं त्याला 2 दिवस चांगली झोप झालेली असते आणि ती चांगल्या पद्धतीनं करू शकते. बरोबर आहे हाय गे बरोबर आहे मुद्दा म्हणा. पण आता बाकीच्या यायला पाय बा त्याच्या डोक्यात घाल तू. बाकीचे कसे आहे सगळे कोणकोणत्या कोणाचा दिमाग कसा कोणाचा दिमाग कसा. असं म्हणजे एकजुटीनं काम करावं लागेल. पण त्या चौघाले स्वतःचा वावर समजून सगळ्याची रखवाली करावं लागेल. नाही तर आपल्याच वावरापाशी बसल्यानं नाही जमणार. नाही ते करणारच आहे ना. कारण की त्याच्यातनी आपण अटी ठेवू ना की जर कोणाच्या वावरातलं काही खाल्लं तर तेवढी नुकसान भरपाई त्याला स्वतःच्या वावरातून द्यावं लागेल पुढे पिक निघाल्यावर. म्हणजे मग ऑटोमॅटिक रखवाली करतेस ते. मग जमते म्हणजे काहीतरी दंड पाहिजे. हो जरा वावरातलं जर खाल्लं आणि तुम्ही जर रखवालेले असले तर तुम्हाला भरती द्यावं लागेल. चालते असं. हो जमलं का नाही बरोबर आहे का नाही आपलं. तर आता आपण काय करू सगळ्याच्या कानावर टाकू एक गोष्ट. सगळ्याची मिटिंग घेऊ आणि मस्त आपण चिठ्ठ्या तयार करू सगळ्याच्या नावाच्या. आणि 4-4 जणांच्या चिठ्ठ्या काढायच्या. पहिल्या दिवसच्या 4 दुसऱ्या दिवसच्या 4 तिसऱ्या दिवसच्या 4 अजून शिल्लक जर माणसं भरले तर अजून 4 अशा पद्धतीनं आपण त्याच्या चिठ्ठ्या काढून त्याच्या ड्युट्या लावून देऊ नाही का. करून टाकू ना मग आजच करू ना. काय उशीर करता मग. सगळ्याला आवाज द्या तुम्ही आणि सगळ्याला हे बा आता रातच्यानं वावरात सगळेच जण आहेत सगळ्याला आवाज द्या आणि बिलकुल तिथं झोपड्यापाशी बसू आणि करून टाकू जिकडे तिकडे. जमला आता याच्या तर डोक्यात बसला आता नाही का. आता म्हणजे कसं लाऱ्या आणि देवीदास दोघाच्या चिठ्ठ्या त्याच्यानंतर भाण्या त्याच्या बापाची चिठ्ठी मारत्या त्याच्या बापाची चिठ्ठी म्हणजे हे दोघं आणि आपण एकटा म्हणजे कसं आपली काही ड्युटी लवकर लागत नाही. बरं ठीक आहे मग चालते मग. चला मी सांगतो काय जणाले तू सांग काय जणाला. चल वावरातून चक्कर मारून येऊ कोण कुठं आहेत. हो ठीक आहे मग. आता मारते आला इकडे आता मुशिराम भाऊ आले वाटते नाही का. ते तर म्हणे मी जात नाही हे म्हणे मी जात नाही. असं आहे शेवटी दोघाले काय आहेच बरं. अरे का मुशिराम भाऊ तिकडे मारती दिसला ना मला मारती आला तुम्ही आले का. काय करता आता ते देवदासचा फोन 10 खेपेत जाय. ते मारत्या म्हणे मी जात नाही मला जाते का नाही जा. तिकडे ते गेलं तर मला माहिती नाही. मग मी आलं जाऊ दे नसन गेलं बा. तर आम्ही आता कंदिलला आवाज दिला त्याच्या घरी ते सुरू होतं. ते भाण्या काही जात नाही म्हणे. आता शेवटी आम्ही सगळेजण मग तो उशीर आलो. असं होते मग आहे का नाही. म्हणजे आता मारते आलं तुम्ही आले म्हणजे दोघांचे झोपमाळा झाल्या का नाही. उद्या काम करायचा स्टॅमिना राहते का माणसाचा दिवसभर. दोघांपैकी एक जण आलं असतं तर मग दुसऱ्याला आता उद्या दिवसभर काम करता आलं असतं. आता उद्या कसं होते का काम. काय करता आता पोट्टे आजकाल ऐकत नाही तर याच लागते बा. शेवटी काळजी असतेच ना आम्हाला. तेच गोष्ट मला लक्षात आलं ना की बा देवदासले म्हणलं हे सरळ गावात रातभर जागी राहते काही गरज नाही एवढ्या जणांची. 4-4 जण जरी असले का नाही रोजचे तर सऱ्या वावराची रखवाली होते बा. म्हणून आम्ही आता ठरवलं सगळ्याची मिटिंग घ्यायची आणि 4-4 जणांच्या चिठ्ठ्या काढायच्या. एका दिवशी 4 जण येतील दुसऱ्या दिवशी दुसरे 4 जण येतील. असं बिलकुल आपण कसं रोटेशन लावून द्यायचं आणि वावराची आपली रखवाली करायची. सगळ्याला त्रास होणार नाही आणि लोकायला आरामही पडेल बाकी जाईल. एक दिवस काही भारी जात नाही मग. आता तुझ्या किती उशिरा लक्षात आलं. हेच जर आमच्या आधी लक्षात आलं असतं तर इतके आयुष्य गेलं असतं का आमचं वायराच्या. मग काय चौघांना बस झालं नाही का. बाकी जायला काय याचं काम आहे मग. सोळा आणि पिवळा आहे बिलकुल. हे बा तुम्ही काय करा आताच मिटिंग घेऊन घ्या. देवदासच्या खोबडीला ते पेन वही घ्या चिठ्ठ्या तयार करा सगळ्याच्या नावाच्या आणि 4-4 दिवस लावून दिले का जाऊ द्या. पण म्हणलं काही का लोकांना ध्यान दिलं पाहिजे बा. नाही तर मग आपल्याच वावराकडे लक्ष ठेवायचे ते. मग त्याचं सोल्युशन आहे ना आपल्याजवळ. आपण ठरवलं ना की ज्याच्या वावरातलं कोणाच्या वावरातलं खावं त्याच्या ड्युटीत जर कोणाच्या वावरातलं खाल्ल्या गेलं तर त्याची नुकसान भरपाई त्या चौघाची एकूण करण्यात येईल.
बस बस मग तर जमलंच मग काय रे ते तर बाबा रातभर डोळे फोडते ते हो काही वांधा नाही मग हो चला आत्ताच करून टाका मीटिंग ते जमला तर नाही का या दोघा बापल्या लावून देतो जाय तिकडे हो आपली चिठ्ठी बहुतेक जमलं तर टाकतही नाही जाय तिकडे बरं चला मग आम्ही चिठ्ठ्या बनवून घेतो मग तिथं खोपडीत नाही आणि तोपर्यंत तुम्ही येऊन जा मग तिथं हो या मग आता विचारतो म्हणतो आणि भुलून जा तुम्ही तर काय म्हणतो शांताराम ते सरपंचाला मग फोन घेऊन आलता म्हणते का काही एवढ्यात की याचा शेंदूरकर महाराजचा पैसे गिसेविषयी आपल्या इकडे समजा काही असा विषय आता काय मला फोन लावणार आहे ते त्याला माहीत झालं तुम्ही गेले म्हणून मग आम्ही सरळ सांगितलं गेले तुम्ही मला म्हणलं गेले म्हणून सांगा आम्ही सांगून दिलं त्याला गेले बा ते विशेष नाही राहिला द्यायचा म्हणून आता काय जर राहिलं हा शेंदूरकर महाराज आता येतही नाही काही द्यायला घेऊन देणार नाही सोडले द्यायला पैसे हो तेच म्हणलं मी काय सांगा बा हो घेतेच म्हणता असं वाटते बा नाही या पैसे मागायला का हो द्या लागते 3 लाख बरं झालं पण ते गेला म्हणून सांगितलं नाही तर येतच होता ते नाही काही विशेष नाही राहिला त्याचा आता ते येतच नाही आता तुम्ही आता ते म्हणत आणू नको अजिबात आता हो झालं तुम्ही आता गेले म्हणून सांगितलं म्हणून बरं झालं नाही तर येत होता एका दिवशी हो चला आम्ही होतो पुढे मग या मागं तुम्ही बरं केलं बाबा गेलं म्हणून सांगितलं का नाही हो तेवढ्याच्यानं कसं त्याला वाटलं बा आता काही पैसे भेटतेच नाही का हो बरं झालं म्हणून त्यांना बहुतेक सोडूनच दिले वाटते काही मनगडे आहे बा शांताराम हो यानं शिवव्याख्यांचे पैसे द्यायला पाहिजे होते हे बरोबर नाही केलं पण यानं कंदिल्यानं असं आहे द्याने आहे त्याला काय वाटते की बा सोपंच आहे 3 लाख रुपये का सोपे आहे का 3 लाख रुपये आपण मग तुम्ही तोड काय मारलं 3 लाख रुपये देतो बरोबर बोलायचं रस्ता मग हे टकलं का नाही मग उन्हावर राहिलं का पहिलं घबाळ गमावलं ना आता हे दुसरे बी कसं हातात आलं त्यातले 3 लाख गमावं लागते हे बा तुम्ही काय म्हणतो झुंबर तू काही याच्यात पडत नको तुला काही मागितलं की माझ्या रुपया मग माय मी कसं करायचं ते मला माहिती आहे हो 3 लाख रुपये कायले म्हणतस ते काही बी आपले हो जाऊ दे आता निपटलं ना ते निपटलं शांताराम तू बरोबर पाहिजे फक्त हे हो ना मी असल्यावर तुम्ही काही काळजीच करू नका आम्ही तर त्याला एवढं सांगितलं आता तुम्हाला सांगितलं नाही तो विषय हो त्याला सांगितलं की बस त्याचं हे आहे म्हणलं 10 आहे म्हणलं 10 हो 1 तारखेला काय बोलतो का तुला काय शांताराम कधी शिल्लक बोलता बा आता 10 किसू काय सांगत होतं त्याला आता म्हणून दिलं मला मग भरोसा वाटते बा तेवढा असं खरी गोष्ट आहे बा म्हणून दिलं तर मी बोलता सांगून पण आपण मला तर म्हटलं कुठं आता सांगू राहिला तू असा की 10 सांगितलं नसन तसं ना आपण भुललो मी ते पण आता काय त्याच्यात का मोठा विषय का ते काय येऊ राहिला 10 तुमच्या बसल्या आपल्या गोष्टीवर झाला ते विषय मोडला आता ते काढत नको जाऊ डबल हो चला आता चिठ्ठ्या करून पटकन आपला लवकर ड्युट्या लावून देऊ आपण काही बोलू नाही ना आपलं 10 किसो जिथे माणसं 10 करता तुम्ही काही नाही करायचे मग काय तर घरात मग राहू देता का नाही ती बुडी काय म्हणून मग बसले आपले काही करणार आहे हो चला ते चिठ्ठ्या करून घेऊ तर चला आता सगळे जण आले 15 जण आले आपण तसे आपली 16 जणांचा हे समजा उपक्रम आहे 16 कास्तकार आपण याच्यात एकत्रित आलेलो आहोत आणि लक्ष्मणराव फक्त आले नाही त्याची जबाबदारी डॅनी आबाजीच्या इकडे आहे ते त्याच्या वावरातलं काम करण म्हणजे समजा आपल्याला 16 कास्तकाराच्या हिशोबानं 4 गट केलेले आहे तर 4 जणांच्या चिठ्ठ्या निघतील त्यानं 2 दिवस प्रत्येकानं 2 दिवस काम करायचं आहे तर पहिल्या 2 दिवसासाठी आज आपण 4 चिठ्ठ्या काढणार आहोत आणि त्यानंतर 2 दिवस झाल्यानंतर अजून पुढच्या 4 चिठ्ठ्या काढणार आहोत बाकीच्या आता चिठ्ठ्या काढणार नाही फक्त 4 चिठ्ठ्या आपण आता काढूया बरं काढून घेऊ नाही का मग तर पहा आता सगळ्या लक्षात आले ना अटी नियम शर्ती काय आहे तर प्रत्येक टीमले 4 जणांची टीम आहे त्याला 2 दिवस काम करावं लागणार आहे रात्रीचं बिलकुल सगळ्याच्या वावराची चांगलीच रखवाली करायची नाही तर आपलंच नाही पाहायचं जर कोणाच्या वावरातलं जर नुकसान झालं तर त्या 4 जणांकडून भरपाई वसूल करण्यात येईल आलं लक्षात आता काही बाकी सांगायचं काम नाही ना पण काही अडचण नाही म्हणा पण एक सगळ्या गोष्टी बरोबर आहे म्हणा पण मला काय वाटते एक सगळ्याच्या समक्ष चिठ्ठ्या खोलून पाय हो म्हणजे सगळ्याचे नाव आहे का नाही भुलून चुकून एकाचं सुटलं बा हुकलं बा एखाद्याचं डबलच नाव आलं तर एक सगळ्याच्या समक्ष वाचून दाखवू म्हणजे मग कसं 16 चिठ्ठ्या भरते का नाही पाय बा केला घोरच केला सरपंचानं आता काय अरे बा मी म्हणलं देवदास आता काय 56 खेप तेच कामं करता का आता किती रात्र झाली आता कर पटपट चिठ्ठ्या काढ 4 मोकळं कर दादा तुम्हाला काय घाई आहे तर थांबा ना जरा कोणाला घाई नाही तुम्हालाच कायची घाई आहे आपण एक सगळ्या समक्ष चिठ्ठ्या वाचून पाहू सगळ्याचे नाव आहे बा म्हणजे सगळ्याला कसं शाश्वती होऊन जाते आणि मग आपल्या ते 4 चिठ्ठ्या काढून घेऊ आजच्या येते वाटतं उघडकेस नाही का हो येते 100% 13 चिठ्ठ्या त्याच्यात तुम्हाला भरोसा नाही ना काळा चिठ्ठ्या उघडा सगळ्या ते सगळ्या खोला नाव वाचा मग अजून डबल तयार करा बसा करत ती 17 घंटे तेच कामं करा आता बरं राहू द्या सरपंच साहेब हो जाऊ द्या ना हाय म्हणते ना मग जाऊ द्या सरपंच साहेब जाऊ द्या तिकडे काढून टाकतो 4 जाऊ द्या ना तुम्ही एक पाहून घेत देतच भाऊ त्याचं कसं आहे माझ्या एका बचत गटात नाव होतं 50 जणांचा बचत गट होता आमचा हो माझी चिठ्ठी निघेच नाही राहायच्या माया भिंत हो सगळ्याच्या चिठ्ठ्या निघेता हो मग मी म्हणलं बा 40वा महिना आहे तरी माझी चिठ्ठी नाही निघून राहिली म्हणजे काय आहे काय घोर तर आम्ही चेक केल्या चिठ्ठ्या तर माझ्या नावच नव्हतं त्या चिठ्ठीतनी काही जणांचे 2 खेप नाव होते तर म्हणून म्हणलं बा इथं काही जर झालं असेल तसं तर म्हणून म्हणलं बा 1 खेप चेक करा दी तसंही होऊ शकते नाही का हो बरोबर आहे हे बा शांतर भाऊ तुमचं काही खोट नाही ना मग तुम्ही काय भिऊ राहिले सगळ्या चिठ्ठ्या काढू आपण नाव पाहून घेऊ आणि जाय तिकडे नाही का हो 16 आहेत ना चिठ्ठ्या डॅनी आबाजीच्या नावाचे 2 आहेत कारण किती लक्ष्मण भाऊचे आहेत म्हणून प्रतिनिधी आणि बाकीचे आहेत सगळ्या बिलकुल 16 आहेतच ना ते बरं ठीक आहे मग मी उघडतो आता किती आहे पाहतो द्या हो 1 मिनिट काय म्हणलं शांताराम भाऊ हे चिठ्ठ्या तर 12 भरून राहिल्या म्हणलं तुम्ही तर म्हणे 16 आहे म्हणे या डब्यातनी आता हे तर मला किती 12 दिसून राहिल्या सगळ्या मोजल्या तर बोलतो 12 फक्त 12 असं कसं काय 12 म्हणजे 16 असेल ना नाही रे 16 होत्या ना काय रे झुबऱ्या किती 16 लिहिले ना आपण 16 होते ना ते
हो ना, मग सोळा होत्यास ना, बघ तुम्ही खिशात टाकल्या, मग ते टाकल्या होत्या. हा, खिशात आहे का तुमच्या? अरे हो आहे ना रे बा, आहे ना. तेच तर म्हणलं 16 होते ना आपल्या खिशात राहिल्या, बरोबर आहे. हे घेऊन घे. बाबा बरोबर आहे बा, द्या लवकर काढा द्या. माय भिने 12 जणांचे ड्यूच्या लावत होते का बाबा? आणा इकडे. अरे नाही ना, मग लिहिल्याच नसते मी. आहे ना बा, थांब ना 2 मिनिटं काढून दे. थांब देतो. वाटलं ना रे शांतराभाऊ, हा हे चिठ्ठ्याचं बा मी आता वाचलं तर हपच झालो मी. हा, एक तुमच्या नावाच्या, एक कंदिलाबाच्या नावाच्या, एक झुंबरच्या नावाच्या आणि एक लाईनी पाटलाच्या नावाचे. हा, म्हणजे तुम्ही काढून घेतल्या होत्या त्या आधीच. पाय आता असा गैरसमज होते. अरे मग खिशात जे 4 राहिले ते राहिले. आता मला का माहीत राहिले म्हणते त्याच्या काही बी आपलं राजा. नाही बा, आता काय करायचं, हे जे 4 चिठ्ठ्या राहिल्या होत्या का तुमच्या खिशात, बस हेच फायनल आता. हो, पहिला दिवस तुम्ही जाता. हो, पहिले 2 दिवस जे आहे का रखवालीचे काम ते तुम्ही 4 जण करा आता. कंदिलाबाजी, शांताराम भाऊ, झुंबर आणि लाईने पाटील. हो, बस झालं, फायनल झालं. आणि बाकीच्या 12 चिठ्ठ्याचं मग 2 दिवसानंतर पाहू काय करायचं ते. हो, झालं आता, डिक्लेअर झालं. याच्यात काही वांदा आहे का सरपंच? ते काय असते, ड्युटी करणं आहे का शेवटी शांताराम भाऊ. हा, आज करा का तुम्ही 2 दिवसानं करा. हा, जाऊ द्या ना तिकडे. हा, जाऊ दे तुमच्या खिशात राहिला तर तुमची ड्युटी करून टाका पहिले. माझ्या घोर मी आलो सर शेवटी दादा हे मावर झालं. बरं ठीक आहे बा. हो, काय त्याचं काय, आपण तर आताही करतो. हो, उद्याची ड्युटी आमच्या इकडे. हे बा मला झुंबर आपण. हा, 4 जण. शेवटी गेम उलटा झाला नाही का? बरं शांताराम भाऊ, तुम्ही मी लाईने पाटीलवर आपल्या कधीला पाहिजे, काही हरकत नाही. 4 जण आपण उद्यापासून 2 दिवस ड्युटी करून टाकू. हा, हो ठीक आहे. तेच म्हणलं, आता बाकीच्या 12 चिठ्ठ्या पॅकिंग राहू द्या. हो, हे 2 दिवसानंतर काढू. हा, ड्युटी चांगली करा. कोणाचं नुकसान झालं तर तुमच्या चौकाकडून वसूल होईल. हा, चला ठीक आहे. उद्या चांगली जागल करा आणि पहा काय होते तर.